हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 30. परेच्छा चरणम. परमात्मा प्राप्तीची इच्छा हेच आचरण. निर्वाण योग्याला एकच ध्यास असतो. त्याच्या जीवनाची एकच इतिश्री असते. त्याच्या जगण्याचा एकमेव उद्देश असतो. तो म्हणजे परमात्मा प्राप्त करणे, साक्षात्कारित होणे, अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होणे. यासाठी तो जीवित असतो, यासाठी तो श्वास घेत असतो, यासाठी त्याची प्रत्येक हालचाल होत असते. निर्वाण योग प्राप्त व्हावा यासाठी तो तन मन बुद्धी अर्पण करतो. त्याचे उठणे बसणे चालणे थांबणे बोलणे मौन असणे खाणे पिणे निजणे जागणे इत्यादी जे काही होत असते ते केवळ आत्मप्राप्तीसाठी होत असते. तो जरा जरी चुळबुळला तरीही ते आत्मप्राप्तीसाठीच होत असते. त्याची इच्छा अनिच्छा भोग उपभोग धर्म अधर्म न्याय अन्याय नीती अनिती भूक उपवास लेखन प्रवचन जप तप इत्यादी जे काही होत असते ते केवळ आत्मप्राप्ती या एकाच साध्यासाठी होत असते. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा किंवा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशी त्याची अवस्था झालेली असते. त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये परमात्मा आणि परमात्माच दिसत असतो. एका परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय त्याला काहीही नको असते. तेच त्याचे जीवित कार्य असते. सत्संग हाच त्याचा विसावा असतो. यामुळे त्याचे वाचन श्रवण मनन विचार आचार असे सर्व काही परमात्माच असते. आता पुढचा मंत्र. कुंडलिनी बंध हा. कुंडलिनी त्याचे बंध आहे. कुंडलिनी हाच मूळ स्रोत आहे. विश्वासह विश्वेश्वराला गवसणी घालायला निघालेल्या निर्वाण योग्याचा कुंडलिनीशिवाय इतर बंध असूच शकत नाही. या अशा सूत्रामुळेच हे उपनिषद आकर्षित करते, मोहात पाडते आणि तितकेच प्रभावितपणे अध्यात्माचे परमात्मा प्राप्तीचे मार्गदर्शन करते. कुंडलिनी हे परमात्म्याकडे जायचे यान आहे. परग्रहावर जायचे असेल तर यानात बसूनच जावे लागते. त्याला काहीही पर्याय नाही. त्याचप्रमाणे परमात्म्याकडे जायचे असेल तर कुंडलिनीला पर्याय नाही. मग ती कुंडलिनी कोणत्याही मार्गाने प्रज्वलित होवो. भक्ताला पंडिताला योग्याला जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा त्याची कुंडलिनी आपापल्या मार्गाने प्रज्वलित झालेली असते. तेव्हाच त्याला ते दिव्य ज्योतिर्मय दर्शन होते, साक्षात्कार होतो, परमात्म स्वरूप प्राप्त होते. भक्ताला परमात्म्यावरील अढळ निस्सीम असीम भक्तीमुळे भक्तियोग प्राप्त झालेला असतो. तो परमात्म्याच्या नामस्मरणात भजन पूजनात रत असतो. तो नामस्मरणात भजन पूजनात इतका तल्लीन झालेला असतो की त्याचे देहभान हरपते. त्याचा जीवात्मा अंतरात्म्यात विलीन होतो. त्याला समोरील मूर्तीतील अमूर्ताचे दर्शन होते. त्याला आत्मभान येते. त्याला योगसिद्धी प्राप्त होते. त्याची कुंडलिनी जागृत होते. त्याला आपण स्वतः म्हणजे तो आत्मा परमात्मा आहोत याचा असा ज्ञानयोग प्राप्त होतो. त्याच्यात महादिव्य योग ऊर्जा प्रदीप्त होते. त्याला ते दिव्य ज्योतिर्मय दर्शन होते, साक्षात्कार होतो, परमात्मा स्वरूप प्राप्त होते. अध्यात्माच्या अभ्यासाने वाचन मननाने विचार आचाराने ज्ञानीला पंडिताला ज्ञानयोग प्राप्त झालेला असतो. तो आत्मा परमात्मा म्हणजे आपण स्वतःच आहोत याचे ज्ञान त्याला असते. या ज्ञानयोगाद्वारे तो परमात्म्याची भक्ती करू लागतो. यथाकाळी त्याला भक्तियोग प्राप्त होतो. ज्ञानयोग आणि भक्तियोगामुळे त्याला दृश्यातील अदृश्य उमजते.
एक दिवस त्या दिव्याची चाहूल लागते, योग साधनेची गोडी लागते, त्याला योग प्राप्त होतो. अशाच प्रकारे उपासना सुरू असते, त्याची कुंडलिनी जागृत होते, त्याला ते दिव्य ज्योतिर्मय दर्शन होते, साक्षात्कार होतो, परमात्म स्वरूप प्राप्त होते. सप्तचक्र योग साधना करणारा साधक योगी होतो. तो कुंडलिनी नित्य जागृत करत असतो. एक दिवस त्याला तो आत्मा परमात्मा म्हणजे आपण स्वतःच आहोत याचे ज्ञान होते, त्याला ज्ञानयोग प्राप्त होतो. या योगे तो परमात्म्याची भक्ती करू लागतो. नित्य सप्तचक्र योग साधनेला ओम तत्सत्वम असी या महामंत्राचे पारायण, ओंकार साधना अशा उपासनेची जोड मिळते. त्याला भक्ती योग प्राप्त होतो. यथाकाळी त्याला ते दिव्य ज्योतिर्मय दर्शन होते, साक्षात्कार होतो, परमात्म स्वरूप प्राप्त होते. निर्वाण योग्याला कुंडलिनी बंध आहे. तो भक्तियोगी, ज्ञानयोगी किंवा योग मार्गी असा कोणीही असला तरी त्याच्या त्या दिव्य ऊर्जेचा मूळ स्रोत कुंडलिनी हाच असतो. तिन्ही योगाद्वारे कुंडलिनी जागृत होऊन त्याला ते दिव्य दर्शन होते, साक्षात्कार होतो. प्रत्येकाने कुंडलिनीचा सदुपयोग करावा. कुंडलिनी शक्ती प्रत्येकात आहे, त्यासाठी योगीच असावे लागत नाही. सर्वसामान्य जनांचीही कुंडलिनी जागृत होत असते, परंतु ते त्यांना समजत नाही. एखादी गोष्ट करताना देहभान विसरून काम केले जाते, कारण ते काम आवडीचे असते किंवा त्या कामावर जीवन अवलंबून असते. अशा वेळी ते काम पूर्ण दक्षतेने होते, पूर्ण क्षमतेने होते, उत्तम दर्जाचे होते. याचे कारण त्यावेळी कुंडलिनी जागृत झालेली असते. आवडीमुळे असेल किंवा गरजेमुळे असेल, त्यावेळी एकाग्रता साधलेली असते, चित्त एकरूप झालेले असते, देहभाव हरखून विसरून काम केले जाते. राक्षस, आतंकवादी देहाची जीवाची पर्वा न करता त्यांच्या क्रौर्यात झोकून देतात. यामध्ये धर्मांधता असते. ती इतकी जाज्वल्य असते की त्यापुढे त्यांना कशाचेही भान राहत नाही. आपण काय करत आहोत हेच समजत नाही. अशा वेळी त्यांची कुंडलिनी जागृत झालेली असते, त्यामुळे त्यांच्यात महाप्रचंड शक्ती, धैर्य आणि उत्साह येतो. अशा या जोशात मुळातच दुर्जन असलेले हे लोक अयोगी कृत्य सहजच परंतु जास्त परिणामकारक करतात. निष्पात करण्यात सज्जनापेक्षा दुर्जनात सहजता आणि सफाई असते. यामुळे शत्रूला, राक्षसांना, आतंकवाद्यांना कमी लेखू नये. त्यांचा मुकाबला आपल्या ध्येयाशी पूर्ण समरस होऊन, पूर्ण क्षमतेने, दृढ विश्वासाने, निस्सीम श्रद्धेने करावा लागतो. त्यांना सज्जनपणे दया दाखवू नये, त्यांचा पूर्ण निपात करावा. दुर्जनाने एका गालावर थप्पड मारली तर त्याच्या पुढे दुसरा गाल करू नये, तर त्याचे दोन्हीही गाल फोडावेत. तसे नसेल तर सज्जनापुढे दुर्जन वरचढ ठरतात. आपल्यात जन्मतः नैसर्गिकपणे कुंडलिनी शक्ती आहे. तिची ताकद अमर्याद आहे, आपल्या कल्पनेच्याही बाहेर आहे. ती जसे सृजन करू शकते तसेच ती भजनही करू शकते. चाकूने भाजी कापता येते तसेच गळाही कापता येतो. आपण कोणतेही वाईट कर्म केले की आपल्याला चैन पडत नाही. याऐवजी जर आपण चांगले कर्म केले की आपण कसे खुश असतो. हा आपला नित्य अनुभव आहे. यास्तव आपल्यातील या दैवी शक्तीचा उपयोग नेहमी सृजनासाठी, चांगल्या कामासाठी करावा. साक्षात्काराचे महत्त्व. यावरून साक्षात्काराचे महत्त्व समजून घ्यावे. हे उमजणे फार फार अगत्याचे आहे. मुक्तीचा सत्य अर्थ समजून घ्यावा. मुक्ती किंवा योगी होणे म्हणजे गोसावी होणे नाही. जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा आपल्यात आमूलाग्र बदल होतो. आपण स्वतःसाठी जसे काम करू तसेच काम आपण इतरांसाठीही करू लागतो.
हे फार महत्त्वाचे आहे. यामुळे आपण स्वतःला दुसऱ्याच्या जागी पाहू शकतो किंवा इतरांना आपण स्वतःच्या जागी पाहू लागतो. चोरी करताना किंवा गैर वागताना विचार येतो की अशी चोरी आपल्या घरी झाली किंवा असे गैरवर्तन आपल्याबाबत झाले तर ते आपल्याला चालेल का? या योगे आपली वर्तणूक सुधारते. यात आणखी प्रगती होते, ज्यामुळे आपल्याला आनंद होतो. असा आनंद इतरांनाही व्हावा. आपल्याला जे मिळाले आहे तसे इतरांनाही मिळावे, ही भावना दृढ होते. या योगे आपण सामाजिक काम करू लागतो. परमात्मा स्वरूप होणे, सर्वामुखे परमात्मा जाणणे, सृजनशील होणे याचा उलगडा या योगे करून घ्यावा. बैरागी, वितरागी, योगी याचा अर्थ समजून घ्यावा. समाजात असून नसल्यासारखे म्हणजे काय ते समजून घ्यावे. हे सर्व कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याने साक्षात्काराने, परमात्म्याच्या अनुभूतीने घडते. या योगे आपण गैर वागूच शकत नाही. आपण सज्जन असल्याशिवाय अन्य काही असूच शकत नाही. असा समाज निरोगी असतो. याचा अजून एक फायदा म्हणजे असा समाज दुर्जनांचा, दुष्कृत्याचा, आतंकवाद्याचा मुकाबला सृजनाच्या ध्येयाने प्रेरित होऊन करतो. येथे भगवंत श्री गीतेमध्ये मला शरण ये असे वारंवार का सांगतात याचा अर्थ समजतो. अशाने सज्जन हे दुर्जनांना वरचढ होतात. त्यांचे पारिपत्य सहज लीलया करू शकतात. यास्तव प्रत्येकाने कुंडलिनी शक्ती जागृत करावी. त्या योगे स्वतःचा, समाजाचा, राष्ट्राचा, विश्वाचा सत्य अर्थी विकास होतो. हरिओम.